मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता घरी येऊन लगेच निरूपाच्या हातावर 20 रुपये टेकवत म्हणते, हे उरलेले पैसे. मग आता निरूपा तोंडातून शब्द देखील काढत नाही. तेव्हा मात्र आता सुधाकरराव हे म्हणतात, बाळा, निरूपाने कमी पैसे देऊनही तू 20 रुपये शिल्लक ठेवले. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी. तर निरूपाची आपली निरर्थक बडबड सुरू होते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, तिचा नवरा सुद्धा पैसे कमवेन आणि मग तुला देईल खर्चायला. तू तिलासारखी बोलत जाऊ नकोस. मग आता मीराला सुधाकरराव सांगतात, बाळा, तिचं बोलणं एवढं मनावर घ्यायचं नाही. तेव्हा मीरा हो असं म्हणते. निरूपा आता खूप चिडलेली असते, कारण कमी पैसे देऊनही तिने भाजी अगदी बरोबर आणलेली असते आणि त्याचबरोबर 20 रुपये सुद्धा शिल्लक ठेवलेले असतात. त्यावेळी तुमच्या त्या पनवतीकडून काही मी अपेक्षा करत नाही, असं निरूपा रागात सुधाकररावांना म्हणते. तेव्हा ते म्हणतात, काही पण बोलू नकोस, येईल तो पैसे घेऊन. मग आता आला पहा, मोर पहा दारामध्ये, असं म्हणून निरूपा आता सुधाकररावांना सांगते की सत्या आला आहे. त्यावेळी आता सुधाकरराव आणि रवीला मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो की सत्या पुन्हा पाठीमागे कसा आला, कामाला का नसेल गेला. आता सत्या एकदम शांतपणे बॅग घेऊन तेथे येतो, निरूपासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, मी हरलो आहे, मी मानतो, परंतु हरणं चुकीचं नसतं, ते लपवणं चुकीचं असतं. आता मीराने जे काही त्याला सांगितलेलं असतं नेमकं तेच बोलतो. तेव्हा मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. तिला त्याच्याबद्दल कौतुक वाटतं की आता हा घरच्यांना सगळं खरं सांगणार. मग आता निरूपा म्हणते, मी काय म्हणाले होते तुला की तू जाऊच शकत नाही तिकडे आणि तू काम करूच शकत नाही, कारण मला माहिती आहे ना पनवतीची लायकी काय आहे ती. त्यावेळी आता तुझं नाव मला बदलायचंय, असं आता निरूपा म्हणते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात की तो काय सांगतोय ते ऐकून तरी घे एकदा, त्याचं म्हणणं नक्की काय आहे ते. त्यावेळी काय असणार, कुठेतरी मारामारी गुंडागिरी केली असणार किंवा दारू पिऊन कुठेतरी पडला असेल. कसलं काम आणि कसलं काय, नुसता धूळफेक करतोय तो तुमच्या डोळ्यामध्ये, असं म्हणून आता निरूपा खूपच चिडते. त्यावेळी आता सत्या म्हणतो, तसं नाही, ऐकून घे. सुधाकरराव म्हणतात, बाळा बोल, तू काय बोलायचंय तुला. त्यावेळी सत्या म्हणतो, अरे बाप, मी जेव्हा तिकडे कामासाठी गेलो होतो तेव्हा गाडी वगैरे अगदी व्यवस्थित चालवत होतो आणि थोडं पुढे गेल्यानंतर जो डिरेक्टर होता ना, तो एका मुलीला सुद्धा घेऊन आला होता आणि जबरदस्ती तिच्या केसांना हात लावत होता, तिच्या चेहऱ्याला हात लावत होता आणि नको नको ते चाळे करत होता. मग मी काय, मला राग आला, मी दिली सनकन त्याच्या कानाखाली. सगळ्यामध्येच माझी नोकरी गेली, काय करू. त्या मुलीला तिच्या घरी मी सोडलं सुखरूप. हा सुधाकरराव म्हणतात, काळजी करू नको बाळा, तुला दुसरी नोकरी नक्कीच मिळेल. त्यावेळी निरूपा आता हसते आणि म्हणते की अरे, तुला दुसरी नोकरी कुठेही मिळणार नाही, कारण तू आहेच हलकट, असं म्हणून सत्याचा ती सतत अपमान करते. मीराला अजिबात हे सहन होत नाही. आता बायकोसमोरच अपमान होत असल्यामुळे सत्यालाही जरा वाईट वाटतं. तो निरूपाचं सगळं बोलणं ऐकून घेतो. निरूपा म्हणते, आता तुझं नाव काय ठेवायचं. मला असं वाटतं की तुझं नाव नालायक ठेवावं, कारण लायकी नसलेला नालायक, असं म्हणून ती हसतच आतमध्ये जाते. त्यानंतर रवी आता अभ्यास करत बसलेला असतो. तेवढ्यातच तेथे आता सत्या जातो. त्यावेळी आता तो खूप नाराज असतो, कारण निरूपाच्या बोलण्यामुळे तो दुःखी झालेला असतो. त्याचवेळी आता रवी म्हणतो, दादा, आईचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस हा. सत्या म्हणतो, नाही नाही, मी कसलं बोलणं तिचं मनावर घेतोय, आणि मी कधीच नाही आयुष्यात. त्यावेळी आता मीरा देखील तेथे आलेली असते आणि सर्वांना ताटं वाढत असते. तर आता तू हे नक्की काय वाचतो रे, असं सत्या विचारत असतो. मग आता रवी म्हणतो, हे वेगवेगळे पदार्थ मी आता रेसिपी ट्राय करणार आहे आणि तुला खाऊ घालणार आहे. त्यावेळी सत्य म्हणतो, मला नको खाऊ घालू, तू लग्न कर आणि तुझ्या बायकोला खाऊ घाल आणि तुझ्या सगळ्या सासूरवाडीला खाऊ घाल, पण आमच्यावर नको हे असले प्रयोग करू. त्यावेळी त्यांना कशाला, मी तुलाच खायला घालणार आणि वहिनीला सुद्धा, असं रवी म्हणतो. सत्य हसतो आणि म्हणतो, अरे, तुला तर लग्नाची खूप घाई झालेली दिसते, कारण अजून लग्न सुद्धा झालं नाही तर लगेच तू सासूरवाडीची बाजू घ्यायला लागला असता. सत्या रवीची खूपच गंमत करत असतो. दोघे एकमेकांच्या पाठीमागे धावत असतात. तर आता मीराचा अचानक तोल जायला लागतो, पण ती कशीबशी स्वतःला सावरते. तिच्या हातातून आता एक ताटच खाली पडतं, त्यामुळे मीराला खूप मोठा धक्का बसतो. मीरा आता कसं बसं ते ताट उचलते, कारण तिला चक्कर येत असते. तर आता रवी म्हणतो की वहिनी, सांभाळ स्वतःला जरा.
मग आता ती म्हणते काही नाही, तुमचं चालू द्यात, माझ्या हातातून ताट जरा निसट. व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं. ते पाहून आता रवी म्हणतो, दादा तुला माहिती आहे का, सकाळपासून वहिनीने एक घास सुद्धा खाल्ला नाही आहे, कारण आई सकाळपासून सारखी सारखी तिला काम सांगते. त्यावेळी आता सत्या म्हणतो असं आहे का, तरी म्हटलं तिचा चेहरा एवढा पडला का, निरूपाकडे बघतोच असं म्हणून तो खूपच चिडतो. त्यानंतर आता सर्वजण जेवायला बसतात. मीरा मात्र सर्वांना वाढत असते. त्याचवेळी सुधाकर राव सारखे म्हणत असतात, मीरा बाळा तू सर्वांना जेवायला वाढतीयस, एवढं काम करते, तू पण बस ना जेवायला. मीरा म्हणते नको बाबा, मी नंतर बसेन. त्यावेळी आता तिला काय एवढी भूक लागली असेल का असं निरूपा म्हणते आणि सांगते की ती नंतर जेवायला बसेन. आणि वाढणार कोण मग आपल्याला. त्यावेळी रवी आता लगेच सत्याला खुणवत म्हणतो की पाहिलं का, आईचं आज म्हणणंच आहे की वहिनीला अजिबात जेवायला द्यायचं नाही, तिला उपाशीच ठेवायचं. त्यावेळी सत्या म्हणतो हो तुझं बरोबर आहे. मग आता मनातल्या मनात निरूपा ही मीराबद्दल विचार करत असते की हिला सारखं काजू बदाम खारीक खायला लागतात ना, आता माहेर आठवेल तिला, जर पोटात कावळे कोकत असतील ना तर. मग एकदा का माहेर आठवलं ना म्हणजे या घराचा ताबासुद्धा ती घेणार नाही. निरूपा आता मीराबद्दल खूपच वाईट विचार करत असते. त्यावेळी आता सत्या म्हणतो पण धूमकेतूला काही म्हणायला काय झालं, ती अशी गप्प का, तिला जर भूक लागली तर तिने आपल्या सर्वांसमोर तरी खायचं ना, काय त्या निरूपाला एवढं घाबरायचंय. मग आता मीरा ही त्या दोघांकडे पाहतच राहते. निरूपा म्हणते रवी काय रे तुझं खुसूर फुसूर चाललंय, गुपचूप बसायचं आणि जेवण करून घ्यायचं तर. त्यावेळी आता रवी म्हणतो काही नाही मम्मी तुझं चालू देत, पण आमचा जरा वेगळा विषय चाललाय. त्यावेळी सत्या आता भाजी टेस्ट करून पाहतो तर खरंच ती भाजी खूप छान झालेली असते. त्यावेळी तो आता 2-3 घास खातो, पण आता निरूपाची खोड कशी मोडायची, त्याचबरोबर इकडे मीराला कसं जेवायला सांगायचं याचाच विचार तो करत असतो. तर त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. तेव्हा तो म्हणतो ए धूमकेतू तुला काही कळतं की नाही, नक्की गव्हाच्या पिठाच्याच चपात्या बनवल्या आहेत ना आज तू. तेव्हा ती म्हणते हो काय झालं. मग आता तो म्हणतो किती कडक चपाती बनवली आहे तू, तुला काही कळतं की नाही. मीरा लगेच रवीला विचारते कडक झाली का चपाती. तेव्हा सत्य म्हणतो मी सांगतोय ना तुला कडक चपाती आहे म्हणून, तरीही तुझं सारखं सारखं काय चाललंय. तेव्हा आता निरूपाला प्रश्न पडतो नक्की काय झालंय, कळतच नाही. या पनवतींना ना नुसती भांडणं करायची असतात जेवणाच्या टेबलवर. जाऊ दे करू देत भांडणं, उगच रोजच्यापेक्षा आज जास्त टेस्टी जेवण झालंय आणि हा म्हणतोय कडक चपाती झाली. भांडणं करता करता एखाद्याचा गळा दाबा आणि एखादे दिवशी दोघंही वर जा, म्हणजे माझ्या आत्म्याला तरी इथे जिवंतपणे शांतता मिळेल. असं म्हणून निरूपा आता दोघांच्या नावाने बोटं मोडत असते. त्याचवेळी आता सत्या म्हणतो बघ ना तू खाऊन बघ एखादा घास. तेव्हा ती म्हणते नको. मग आता तरीही सत्या सारखाच हट्ट करत असतो, अगं बघ एखादा घास खाऊन. निरूपा म्हणते की तिला नसेल खायचं, तुला काय करायचंय. सत्या म्हणतो नाही, तिने एखादा घास खाल्लाच पाहिजे. तेव्हा ती आता सत्याच्या ताटातील एक घास खाऊन पाहते आणि म्हणते किती नरम आहे ही चपाती. तरीही सत्या आता ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो अजून एक घास खा, एवढी टेस्ट तरी लागते का त्या चपातीला. असं म्हणून तो तिला आता सारखा एक एक घास खायला सांगत असतो. रवीला समजतं की सत्यादादाने बरोबर वहिनीला जेवू घालण्यासाठी ही आयडिया शोधून काढली आहे. तर आता निरूपा ही रागातच मीराकडे पाहत असते. मग आता मनातल्या मनात ती म्हणत असते की या पनवतींना काही कळतच नाही. आता मी हिला दिवसभर उपाशी ठेवलं होतं तर हा मूर्ख तिला एक एक घास खायला सांगतो, एवढं टेस्टी जेवण झालंय आणि ती गपागप घेईल खाऊ. सत्याला मीरा म्हणते सगळं काही परफेक्ट आहे अगदी. मग आता ती रवीला देखील विचारते की रवी भाऊजी तुम्ही सांगा ना सगळं बरोबर आहे ना. तेव्हा रवी आता मुद्दामच म्हणतो नाही थोडी गडबड आहे डाळ भातामध्ये. मग आता मीरा लगेच डाळ भातसुद्धा खाते. त्यानंतर आता सत्याच्या ताटात असणारं सर्व जेवण आता मीरा खाऊन घेते, कारण तिला खूप भूक लागलेली असते. त्यावेळी आता सुधाकर राव हे रवीकडे पाहतात तर रवी लगेच इशारा करून सांगतो. मग सुधाकर रावांना देखील समजतं की सत्याने बरोबर मीराला जेवू घालण्यासाठी ही आयडिया केली आहे. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा ही सत्यावर चिडलेली असते. त्यावेळी सत्या म्हणतो आमची मैत्री म्हणजे खूप वेगळी आहे, कारण माझा भाऊ तो माझ्या मित्राचा भाऊ, माझी आई ती त्याची आई, माझा बाप तो माझ्या मित्राचा बाप. मग आता मीरा विचारते तुमची बायको. तर आता सत्या खूपच
पटकन म्हणून जातो की माझी बायको ही त्याची बायको। तेव्हा मीरा खूपच रागात आता बाथरूममध्ये जाते आणि सत्याचं जे शर्ट असते ते खूप जोरात आपटत असते आणि कपडे धुत असते। त्यावेळी सत्या म्हणतो ही पोर तर खूप डेंजर आहे, ही एखाद्या दिवशी मला सुद्धा असं आपटेन आणि वाळत घालेन। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।